महात्मा बुद्धांच्या आयुष्यातली एक गोष्ट आहे, आनंद त्यांचे भाऊ नेहमी त्यांच्यासोबत असायचे. जास्त काळ सोबत राहिल्याने बुद्धांची मोह जडला. एकदा असं झालं की एक माणूस आला आणि त्याने विचारलं, तुमचं काय म्हणणं आहे, ईश्वर आहे का? तर बुद्ध म्हणाले, नाही, तो निघून गेला. आनंदने ते ऐकलं. मग दुसरा येतो, विचारतो, ईश्वर आहे का? बुद्ध म्हणाले, बिलकुल आहे. तिसरा येतो आणि हाच प्रश्न विचारतो, ईश्वर आहे का? बुद्ध उत्तरले, नाही सांगू शकत की आहे की नाही. ईश्वर नाहीये असं सुद्धा म्हणू शकत नाही. मग चौथा येतो हाच प्रश्न घेऊन, ईश्वर आहे का? यावेळी मात्र बुद्ध शांत राहिले, काही उत्तरच दिलं नाही. रात्री 2-3च्या सुमारास आनंद धावत आला की विस्कटलेले होते अगदी. बुद्धांना उठवलं आणि म्हणाले, झोप लागत नाहीये मला, हे तुम्ही काय केलं? माझं डोकं भंडावून गेलंय. बुद्धांनी विचारलं, काय झालं? आज 4 लोक आले होते आणि तुम्ही एका प्रश्नावर त्यांना 4 वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं दिलीत. बुद्ध हसले, म्हणाले, जे 4 आले होते त्यांना तर उत्तरं दिली. 5वा, तू कुठून आलास? पण मी ऐकलं ना सगळं, म्हणून झोप येईना, डोकं गरगरत आहे. बुद्ध म्हणाले, जो ज्या स्तरावर उभा होता त्याला त्याच्या स्थितीनुसार मी औषध दिलं. बुद्धांचं काम म्हणजे हे बघणं की कोणाला काय उपयोगी पडेल.